नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन जो आहे तो आता भयानक असा चिडलेला असतो आणि त्याने प्रियाबरोबर आता प्रियावरती खुनासोबतच चोरीचाही आरोप केलेला असतो आणि त्याचे साक्षीदार तिथे असतात ते म्हणजे कुसुमताई आहे, त्याचबरोबर काका काकू असतात, मधुभाऊ असतात. यांच्याकडचे पैसे प्रिया कशी चोरायची हे सगळं अर्जुन कोर्टाच्या समोर आणत असतो आणि आता प्रियाची वाट लागत चाललेली आहे आणि आता अर्जुनने सगळे साक्षी पुरावे कोर्टाच्या समोर सादर केलेले असतात आणि त्यानंतर अर्जुन जो धमाका करणार आहे तो मात्र खूपच मोठा असा असतो. कारण कोर्टाच्या समोर सगळे पुरावे सादर करत अर्जुनने खरा खुनी आणि खुनाला साथ देणारी प्रिया या दोघींनाही जेलमध्ये पाठवलेलं आहे. तर इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण. एकतर रविराजांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकेल अशी धमकी सुद्धा अर्जुनला तिथे कोर्टामध्ये दिलेली असते, परंतु अर्जुन मात्र थांबत नाही. कारण अर्जुनकडे सत्य काय आहे ते माहिती असतं, खरा खुनी कोण आहे ते माहिती असतं आणि त्यामुळेच अर्जुनने हा मोठा निर्णय घेतलेला असतो आणि फायनली या केसचा निकाल त्याने सगळ्यांच्या समोर लावलेला असतो. कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या होत्या हे सगळं कोर्टाच्या समोर आणलेलं असतं. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे जेव्हा आता अर्जुन कोर्टाच्या समोर सांगत असतो की मिस प्रिया मधुकर ज्या आहेत यांनी एक प्रत्येक वेळेस सांगितलं त्यांच्याबरोबर जो विलास होता तो घरी आलेला होता, परंतु प्रिया मधुकर ज्या आहेत यांनी सांगितलेलं आहे पण त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि त्याचबरोबर इथे असलेल्या साक्षी यांच्या स्टेटमेंटमध्ये तफावत जाणवते. कारण साक्षी यांनी एकदाही उल्लेख केलेला नाही की प्रिया मधुकर आणि त्याचबरोबर विलास एकत्र आलेले होते. त्यांनी सांगितलेलंच नाहीये की विलास हा त्यांच्यासोबत आलेला होता. मग नक्की खरं काय आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे हे सगळं इकडे कोर्टामध्ये अर्जुन आणत असतो. सगळ्यांच्या समोर ते सत्य आणत असतो. त्यावेळेस लगेचच तिथे रविराज उठतात आणि म्हणतात की इथे तुम्ही केस वेगळ्याच दिशेने घेऊन जात आहात, कोणत्याही साक्षी पुराव्यांशिवाय तुम्ही हे आरोप करू शकत नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की थांबा ॲडव्होकेट किल्लेदार, थांबा, थोडंसं वेळ घ्या, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत, सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर होणार आहेत, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. तुम्हाला जे वाटतंय ना ते सगळे साक्षी पुरावे असणार आहेत, फक्त थोडासा वेळ घ्या असं म्हणत अर्जुन जो आहे तो शांतपणे तिथे प्रत्येक मुद्दा मांडत असतो. कारण अर्जुनला माहिती आहे की कोणती गोष्ट बोलल्यानंतर काय होणार आहे. इकडे दामिनी त्याचबरोबर महिपत हे मात्र खुश झालेले असतात. महिपत म्हणत असतो की तर भारीच आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने ह्या पोरीला अडकवलं की सगळं आपल्या बाजूनेच होणार आहे, तू तर सुटलीस की यातून. तेव्हा मात्र इकडे साक्षी म्हणते की नाही अण्णा, हे प्रकरण वेगळ्या दिशेला जाते असं मला वाटतंय. तसं साक्षीदार थोडीशी हुशार आहे, तिच्या लक्षात येतंय की नक्की प्रकरण काय होऊ शकतं, कारण प्रियाचा स्वभाव कसा आहे हे साक्षीला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर इकडे अर्जुन म्हणत असतो की प्रत्येक गोष्ट इथे मी कोर्टाच्या समोर आणत आहे, कारण जे काही घडत आहे ते सगळं मी कोर्टाच्या समोर मांडत आहे. कारण गेली 2 वर्ष या दोघी कोर्टामध्ये खोटं बोललेले आहेत. प्रत्येक वेळेस त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते कोर्टामध्ये वेगळं आलेलं आहे. आज प्रिया मधुकर जे बोलत आहेत ते वेगळंच बोलत आहेत. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, जे खरं आहे ते तुम्ही कोर्टाला सांगत आहात, मग इतके दिवस तुम्ही खोटं सांगत होता असं अर्जुन बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की या ज्या प्रिया मधुकर आहेत यांच्या पोटात दुखायला लागला अचानक, का तर यांना ना पैसा हवा होता. यांना माहिती होतं विलासकडे पैसे आहेत आणि म्हणूनच त्यांनी तो निर्णय घेतला आणि ठरवलं की नक्की या कोर्टामध्ये काय बोलायचं, तिथे गेल्यानंतर काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार यांनी केलेला होता. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कोर्टामध्ये आणलेल्या होत्या. हे जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मी हे ॲक्ट करून तुमच्या सर्वांच्या समोर सांगत आहे. आणि मग ॲक्टसाठी अर्जुनने एक तिथं चैतन्याला बोलवलं आणि ॲक्ट सुरू करायचं ठरवलं. अर्जुनने ॲक्ट्सला सुरुवात केली. चैतन्याला तो बोलवतो, म्हणतो माझा सहकारी चैतन्य गडकरी यांना मी इथं बोलत आहे. कारण नक्की काय घडलं तर प्रिया आणि विलास दोघंही येत होते. त्यांच्या पाठोपाठ यायला लागले, ती म्हणजे साक्षी. त्यावेळेस प्रिया साक्षीला म्हणाली, अगं तू इथं का आलीस? तेव्हा साक्षी म्हणते, अगं माझे पैसे हवेत ना, तुझ्याकडे माझे पैसे आहेत, ते पैसे दे माझे.
त्यावरती लगेचच इकडे प्रिया म्हणते की अगं तुला माहिती आहे ना इथं कोणी नाहीये, आणि इथं कोणी असतं तर मी तुझे पैसे दिले असते ना कोणाकडून तर घेऊन. तेव्हा साक्षी म्हणते की अगं बरोबर आहे, मला माहिती आहे इथं कोण असणारच नाही, कारण मीच तर तिकीट दिलते ना सिनेमाचे, आणि म्हणून तर तू त्यांना सगळ्यांना सिनेमाला पाठवले, तू इथं आली, आपल्याला आपलं काम करायचं आहे ना. त्यामुळं असं त्यांचं बोलणं झालेलं आहे. हे सगळं अर्जुन ऍक्ट्स करून इथं कोर्टाच्या समोर मांडत असतो. तेव्हा मात्र रविराज त्याचबरोबर दामिनी सगळे अर्जुनवरती हसत असतात. अर्जुन म्हणत असतो की नाही, ऐकून तरी घ्या नक्की पुढे काय होणार आहे. अर्जुन मात्र त्याच्या निर्णयावरती ठाम असतो. आणि त्याच वेळी इकडे चैतन्य, म्हणजेच चैतन्य एक जण प्रिया आणि एक जण साक्षी झालेलं असतं, ते बोलत असतात. ते म्हणत असतात की नाही बरोबर आहे. आणि मग ते दोघी जणी बोलत आहे. त्या दोघींचं जे म्हणणं आहे ते अर्जुन कोर्टाच्या समोर मांडत असतो. आणि त्याच वेळी सायली सुद्धा हे सगळं पाहत असते. सायलीला अर्जुनवरती पूर्ण विश्वास असतो. अर्जुन नक्की कोर्टात काय प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय हे मात्र फक्त चैतन्य आणि त्याचबरोबर सायली या दोघांनाही माहिती असतं, कारण अर्जुनच्या डोक्यातला काय प्लॅन आहे. अर्जुन इकडे सांगत असतो. त्याच वेळी दामिनी म्हणते की हे काय चालू आहे, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना कोर्टाच्या समोर हे सगळं काय दाखवायचंय, हे काय नाटकाचं थिएटर नाहीये, अशा पद्धतीने ते इथं बोलत आहेत. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे, जरा थोडंसं दम धरा, सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. आणि मग इकडे अर्जुन सांगतो की बरोबर आहे, इथे सगळ्यांना हसायला येत आहे मी जे काय सांगत आहे ते, पण जे तिथं घडलेलं होतं ते मी कोर्टाच्या समोर सांगत आहे. इथे ऍक्टिंग किंवा नाटक जे चालू केलेलं आहे ना, ते प्रिया आणि साक्षी यांनी गेली 2 वर्ष नाटक केलेलं आहे, म्हणून तर कोर्टाच्या समोर ह्या गोष्टी अशा पद्धतीने मांडाव्या लागत आहेत. जर त्या दोघी जणी खरं बोलल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती, असं इकडे अर्जुनचं म्हणणं असतं. आणि तेही तेवढंच बरोबर आहे, कारण अर्जुनला माहिती आहे की नक्की तिथं काय घडलेलं होतं, गोष्टी कशा पद्धतीने घडत होत्या, हे सुद्धा अर्जुनने सगळं कोर्टाच्या समोर आणलेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की एखादाही उल्लेख केलेला नाहीये साक्षी शिकरे यांनी की तिथे विलास आलेला होता. मग मला काय म्हणायचंय, नक्की काय झालं सांगा प्रिया. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन काय बोलतेस तू, डोक्यावर पडलायस का, तिथे काही असं झालेलं नाहीये. तेव्हा प्रियाला अर्जुन म्हणत असतो की सांगा नक्की खरं काय झालेलं आहे. अर्जुन विचारत असतो की तुम्हाला पैसे हवे होते, तुम्हाला माहिती होतं विलासकडे पैसे आहेत, त्याचबरोबर साक्षीने तुम्हाला पैसे मागितलेले होते, आणि हे पैसे जे आहेत ते तुम्हाला द्यायचे होते तिला, आणि म्हणूनच तुम्ही आता ठरवलं की थिएटरमधून बाहेर यायचं आणि तिथे जाऊन ते विलासकडचे जे पैसे आहेत ते पैसे घ्यायचे, आणि त्यानंतर मग आपण ते पैसे आहेत त्यातले काही पैसे साक्षीला द्यायचे, कारण साक्षी असेही तुम्हाला पैसे मागत होती. हे अर्जुन जेव्हा कोर्टाच्या समोर आणत असतो तेव्हा मात्र आता प्रियाची वाट लागत चाललेली असते, कारण प्रियाला जाणवत असतं की ती आता याच्यामध्ये अडकत चाललेली आहे. आणि मग अर्जुन तिला सांगत असतो की आणखी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि त्यानंतर मग विलासच्या पाठोपाठ आला, पण विलासलाही माहिती होतं की तुम्ही ते पैसे चोरणार आहात. त्याच्यामुळं विलासने तिथे विचार केला आणि विलास स्वतः तुमच्याबरोबर आला, कारण विलासलाही खात्री होती की तुम्ही ते पैसे चोरणार, म्हणून विलासने पैशांची जागा बदलण्यासाठी विलास स्वतःहून तुमच्या सोबत आला. हे सगळं जेव्हा अर्जुन कोर्टाच्या समोर बोलत असतो तेव्हा नागराज म्हणतो की अरे दादा थांबव ना अर्जुनला, काय चाललंय त्याचं, म्हणजे विचार कर, आता खुनाचा आरोप होता आणि त्यानंतर आता चोरीचा आरोपही तो प्रियावर लावत आहे. त्यावेळेस प्रिया म्हणत असते की नाही हे असं नाही झालेलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही हे असंच झालेलं आहे, कारण तुम्ही कितीतरी वेळा आश्रमामध्ये पैसे चोरलेले आहेत, मग कधी मधुभाऊंच्या खिशातून, कधी काका काकूंचे, कधी देवाजवळचे, कधी कुसुमताईच्या पर्समधून तुम्ही पैसे घेतलेले आहेत, हे खरं आहे का. तेव्हा प्रिया मात्र शांत राहते. इकडे रविराजला सुद्धा खात्री असते जर आपण काय बोललो तर तिथे लगेच मधुभाऊ आहेत आणि त्याचबरोबर तिथे कुसुमताई आहे आणि अर्जुन लगेच कोर्टामध्ये ते पुरावे सादर करेल. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की म्हणून तर जेव्हा आश्रम विकायचं ठरवलेलं होतं तेव्हा मधुभाऊंना त्याचबरोबर सगळ्यांना तुम्ही सांगितलेलं होतं की नाही हे जे पैसे आहेत ना मधुभाऊ बघा ना 10 लाख रुपये, आपण कधी पाहिलेले आहेत का 10 लाख रुपये, तर बघा ना असं म्हणत तुम्ही मधुभाऊंना सांगत होता की हे सगळं जे काय आहे ना ते आपल्याला मिळणार आहे आणि आपण सगळेजण मालामाल होऊ, हे तुमचं बोलणं होतं. तेव्हा प्रिया मात्र शांत राहते, कारण आश्रम विकण्याची इच्छा तुमची होती. आश्रमातल्या इतर कोणालाही वाटत नव्हतं की हा आश्रम विकला पाहिजे. आता मात्र प्रियाची बोलती बंद झालेली असते. अर्जुनने एक एक मुद्दा अशा पद्धतीने प्रियाच्या समोर मांडलेला असतो की प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणतात की हो मला काहीतरी कोर्टाला सांगायचं आहे.
तेव्हा तुम्ही कटघरामध्ये या आणि तुम्ही कोर्टाला तुमचं जे म्हणणं आहे ते सांगा, असं मधुभाऊंना सांगितलं जातं. मग मधुभाऊंना तिथे विचारलं जातं. मधुभाऊ सांगायला सुरुवात करतात की हो, हे सत्य आहे. जेव्हा महिपत शिकरे आणि त्यांची मुलगी आश्रमात आलेले होते तेव्हा प्रिया म्हणालेली होती की आपण हा आश्रम विकूया आणि आपल्याला कितीतरी पैसे मिळणार आहेत, त्यातले आपण आपला जो टॅक्स आहे तो भरूया, बाकीचे पैसे आपल्या सगळ्यांमध्ये वाटून घेऊया आणि आपण मालामाल होऊया. आणि त्याचबरोबर आम्ही सगळेजण कोणीच तयार नव्हतो, कारण आमच्यासाठी ते घर होतं, प्रियासाठी ते आश्रम होतं किंवा एक पैसे मिळवणारी सोन्याची खाण होती. पण आम्हाला मात्र तो आश्रम विकायचा नव्हता कोणालाच, कारण आमच्या भावना त्या आश्रमाबरोबर जोडलेल्या होत्या. हे सगळं आता मधुभाऊ सांगत असतात. एकटी प्रिया अशी होती की तिला तो आश्रम विकायचा होता. हे सगळं कोर्टाच्या समोर येत असतं आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. इकडे कल्पना म्हणत असते की अहो मला तर काही कळतच नाही हो, हे सगळं काय चाललंय. तेव्हा इकडे प्रिया म्हणते की अहो, इकडे कल्पना प्रतापला म्हणत असते की नक्की काय होणार आहे हो, हे सगळं काय करतोय अर्जुन, आणि त्याचबरोबर अर्जुनला नक्की काय दाखवायचं आहे, कशा पद्धतीने अर्जुनचं हे वागणं चाललेलं आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे प्रताप म्हणतो की अगं शांत हो, कळेल नक्की काय झालेलं आहे ते कोर्टाच्या समोर येईल. आता मधुभाऊंनी हे सगळं जेव्हा घडत असतं त्याच वेळी मधुभाऊ मात्र तिथं बोलत असतात आणि मधुभाऊ हे सगळं सत्य ऐकत असतात. त्याच वेळी इकडे अर्जुन तिथं सांगतो की आत्ताच तुम्ही ऐकलेलं आहे, पण घडलेलं मात्र वेगळंच होतं. इतके दिवस साक्षी शिकरे हिने खून केलेला आहे असे आरोप साक्षी शिकरेवर लावले जात होते, पण तिथे घडलेलं वेगळंच होतं. या प्रियाला मालामाल व्हायचं होतं आणि त्यासाठी या प्रियाने तो खून केलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता प्रियाची वाट लागलेली असते. प्रियाला मात्र कळायचं बंद झालेलं असतं. प्रिया जी आहे ती मात्र आता तिच्यावरती आरोप केले जात असतात आणि तेव्हा ज्या पद्धतीनं गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा मात्र इकडे आता दामिनी महिपत यांना आनंद झालेला असतो, कारण काहीही झालं तरीही दामिनी आणि महिपत या दोघांना भारी वाटत असतं की आता प्रिया याच्यामध्ये अडकली गेलेली आहे. अर्जुन प्रियावरती आरोप करत असतो. इकडे पूर्णाजीलाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय, या गोष्टी अशा पद्धतीने का घडत आहेत, नक्की काय कारण आहे या सगळ्याच्या मागे, या गोष्टींचा विचार आता चाललेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे प्रिया जी आहे तिच्यावरती अर्जुन आरोप लावत असतो. अर्जुन म्हणत असतो की या कोर्टाला आजपर्यंत कोर्टाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. जज साहेब, मी तुम्हाला सांगतो की तिथे जो खून झालेला होता तो साक्षी शिकरेने नाही तर प्रिया मधुकरने केलेला आहे. आता जेव्हा प्रियावरती खुनाचा आरोप होतो तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणत असते की नाही हे खोटं आहे. तेव्हा रविराज किल्लेदार तिथे उठतात आणि म्हणतात की तुम्ही असे आरोप माझ्या मुलीवर करू शकत नाही. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकेल मी. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो ऐकून तरी घ्या नक्की काय झालेलं आहे ते, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनने एक एक गोष्ट आता कोर्टाच्या समोर मांडायला सुरुवात केलेली असते. अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे, आतापर्यंत ज्या गोष्टी घडत होत्या त्या वेगळ्या होत्या आणि आता ज्या आहेत त्या मी कोर्टाच्या समोर वेगळ्या पद्धतीने आणत आहे, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की मी जे सांगत आहे तेच सत्य आहे आणि तेच मी कोर्टाच्या समोर आज मांडत आहे. ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, तुम्ही शांत व्हा, कारण नक्की सत्य काय आहे ते तुमच्या समोर लवकरच येणार आहे आणि तुम्हाला लवकरच कळणार आहे की नक्की काय झालेलं होतं. हे मात्र इकडे अर्जुन बोलत असतो. अर्जुनला माहिती असतं की नक्की कशा पद्धतीनं गोष्टी झालेल्या आहेत, म्हणून तर अर्जुनने हा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर इकडे दामिनी मात्र खुश होत असते. जे मला बोलायचं होतं, ज्या माझ्या गोष्टी होत्या त्या इकडे अर्जुनने सगळ्या बोलून टाकलेल्या आहेत, माझं काम तर आणखीनच सोपं केलेलं आहे असं दामिनीला वाटत असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण शांतपणे कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतात. कोर्टामध्ये हे एक एक मुद्दे मांडले जात असतात आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही
आत्ता हे सगळं जे काय आहे ते प्रिया मधुकर यांनी कोर्टाच्या समोर सांगायचं आहे. प्रिया मधुकर यांना पैसे हवे होते, विलासकडचे पैसे हवे होते आणि त्यांनी विलासकडचे ते पैसे घेण्यासाठी त्यांच्या दोघांमध्ये झटापट झाली. त्यावेळेस तिथे मधुभाऊ होते. मधुभाऊ तिथं मध्ये आले, प्रियाला तिथून सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण नेहमी जसा प्रिया मधुभाऊंचा अपमान करत असते तसाच अपमान मधुभाऊंचा केला आणि मधुभाऊंना तिने बाजूला ढकललं. आणि तिला विलासकडचे पैसे हवे होते, त्यामुळं तिने विलासकडचे ते पैसे घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी विलासच्या पिशवीमध्ये त्या बॅगमध्ये तिला बंदूक दिसली आणि ती रिव्हॉल्वर तिने हातामध्ये घेतली. अर्जुन हे जेव्हा मुद्दे कोर्टाच्या समोर मांडत असतो तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही असं काही झालेलं नाहीये, मी काही केलेलं नाहीये असं प्रिया ओरडून सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्हीच केलं हे सगळं. पुन्हा रविराज मात्र भयानक चिडलेले असतात. रविराजांना असं वाटत असतं की आपली मुलगी खरंच सोज्वळपणाचा पुतळा आहे. अहो पण ती तुमची खरी मुलगी आहे का? या गोष्टीचा तरी विचार करा. ज्या तन्वीसाठी तुम्ही एवढे इमोशनल होता ती खरंच तुमची मुलगी आहे का? या गोष्टीचा एकदा विचार केला आणि पडताळून पाहिलं तर लक्षात येईल. इकडे रविराजांची आता बोलती बंद केलेली असते. अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आज कोर्टाच्या समोर सत्य येणार आहे. रविराज किल्लेदार म्हणतात की माझ्या मुलीवरती फुकटचे आरोप केले जात आहे, त्याच्यात तिची काहीही चूक नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, एका निरपराध व्यक्तीला शिक्षा झाली तर चालणार आहे का तुम्हाला? असं म्हणत अर्जुन जो आहे तो बोलत असतो आणि अर्जुन म्हणत असतो की आजपर्यंत मधुभाऊंना जो त्रास भोगायला लागलेला आहे तो फक्त यांच्यामुळेच भोगायला लागलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र प्रिया आता रडकुंडीला आलेली असते. प्रियाकडे कोणताच मुद्दा नसतो, प्रियाकडे तिथे सांगण्यासारखं काहीच नसतं. परंतु प्रियाला मात्र आता भीती वाटत असते. प्रियाला असं वाटत असतं की नाही, आपण या पद्धतीने गोष्टी नाही बोललं पाहिजे, कारण आता प्रिया पुरती अडकलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण प्रियाला माहिती असतं की तिने गुन्हा केलेला आहे, त्या गुन्ह्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणारच आहे. आणि त्याचमुळं प्रियाची मात्र आता वाट लागत चाललेली असते, कारण प्रिया हादरलेली आहे. प्रियाला कळून चुकलेलं असतं की आपण जर आता याच्यामध्ये अडकत गेलो तर मात्र इकडे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने समोर येणार आहेत. आणि मग सगळेजण तिथं असतात. रविराज किल्लेदार मात्र जाम भडकलेले असतात. त्यांना असं वाटत असतं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. आणि म्हणून तर रविराज किल्लेदार इकडे अर्जुनवरती आरोप करू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे तुमचं, पण एकदा या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः थोड्या शांतपणे जर विचार केला तर तुमच्या लक्षात येतील की काय झालेलं आहे. फक्त तुम्ही थोडा वेळ घ्या, वेट अँड वॉच असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि अर्जुन तिथे बोलत असतो. त्याचवेळी अर्जुनचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जसं वाटतं तसं नाही आहे हे सगळं, आणि अर्जुन हे सगळं त्यांच्या समोर मांडत आहे. आणि इकडे अर्जुन म्हणत असतो की आता कोर्टाच्या समोर सत्य येणार आहे. मग या प्रिया मधुकर यांनी ती विलासची बंदूक घेतली आणि विलासवरती गोळी झाडली. त्यानंतर एवढंच नाही तर त्यांनी मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र इकडे प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. प्रिया म्हणत असते की नाही नाही, हे सगळं खोटं आहे. आणि त्याचबरोबर जज साहेब सांगतात की अर्जुन सुभेदार यांच्याकडचे जे काही पुरावे आहेत ते तपासले जातील आणि तोपर्यंत काही 15 मिनिटांची विश्रांती घेतली जाईल आणि त्यानंतर हे कोर्ट पुन्हा चालू होईल असं जज साहेबांनी सांगितलेलं असतं. आता इकडे सगळेजण वाट बघत असतात. 15 मिनिटांनंतर कोर्ट पुन्हा सुरू होतं आणि अर्जुन मात्र आरोपावर आरोप करत असतो. आणि आता मात्र सत्य हे समोर येणार असतं आणि अर्जुनने इथे कोर्टाला सांगितलेलं असतं की प्रिया मधुकर यांनी मग फक्त इकडे विलासलाच मारलं नाही तर त्यांनी मधुभाऊंच्या डोक्यात सुद्धा फ्लॉवरपॉट मारला. खरं तर त्यांना मधुभाऊंवरती गोळी झाडायची होती, पण त्या पिस्तूलमध्ये एकच गोळी होती, त्यामुळे त्यांनी मधुभाऊंवरती गोळी झाडली नाही, तर तो जो फ्लॉवरपॉट होता तो मधुभाऊंच्या डोक्यात घातला आणि त्यांना बेशुद्ध केलं. का तर मधुभाऊंनी हा खून होताना पाहिलं होतं. अर्जुनने या सर्व गोष्टी कोर्टाच्या समोर मांडलेल्या असतात. इकडे प्रिया आता ओरडते आणि म्हणते की नाही, मी काही केलेलं नाही आहे, याच्यामध्ये माझा काहीही दोष नाही, हे सगळं जे केलेलं आहे ते साक्षीने केलेलं आहे, साक्षीने गोळी झाडली, हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे असं प्रिया इकडे ओरडून सांगत असते. आणि त्याचवेळी प्रिया आता सांगते की मी सगळं खरं सांगत आहे की ही गोळी साक्षीने झाडलेली होती, यामध्ये मी काहीही केलेलं नाही.
तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की पण हे कसं शक्य आहे? इतक्या वेळ तर तुम्हीच सांगत होता ना की या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या मधुभाऊंनी केलेल्या आहेत, मग आत्ता का? असं म्हणत अर्जुन प्रियाला पुन्हा अडकवत आहे आणि आता प्रिया पुरती अडकलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन कोर्टाला सांगतो की या दोघींनी जे गुन्हे केलेले आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, कारण आजपर्यंत एका निरपराध व्यक्तीला यांनी अडकवलेलं आहे. असं म्हणत अर्जुनने आता प्रियावरती आणखी आरोप चालू केलेले असतात. खरं तर अर्जुन जे काही करत असतो ते अगदी खरं असतं, कारण त्याने खऱ्याची साथ दिलेली असते. म्हणून तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. आता प्रियाने रडत रडत सगळं सत्य आता कोर्टाच्या समोर सांगितलेलं असतं. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.